महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाशिम जिल्हाध्यक्षपदी नुकतीच एका पत्राद्वारे राजू पाटील किडसे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे। वाशिम जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवीन कार्यकारिणी लवकरच घोषित करणार असल्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांनी सांगितले। त्याचबरोबर आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद यामध्ये मोठ्या ताकदीने उमेदवार उभे करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले। जिल्हाध्यक्ष पदावर त्यांची नुकतीच निवड झाल्यामुळे त्यांचे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे। तसेच वाशिम तालुक्यात अनेक ठिकाणी त्यांच्या निवडीचा जल्लोष देखील साजरा करण्यात आलेला आहे। जय महाराष्ट्र। गेल्या 3 वर्षाखाली सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पूर्व आणि पश्चिम जिल्हा अध्यक्ष नेमले होते। मंगरुळपीर, महाराष्ट्र, कारंजा यांची जबाबदारी तालुक्याची माझ्याकडे होती। पश्चिम जिल्हा अध्यक्ष वाशिम, मालेगाव मनीष डांगे यांना दिली होती। परंतु कालच्याच राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यामध्ये सन्माननीय राजसाहेबांनी साई तालुक्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली आहे आणि साहेबांनी समोरील जे बी पक्षाचं कार्य आहे त्या कार्यासाठी मला शुभेच्छा दिल्या। तसेच या माध्यमातून सन्माननीय राजसाहेबांनी हेही कळवलं की वाशिम शहराची पावडी पूर्ण तयार करून नवीन कार्यकारिणी सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानंतरच करण्यात येईल। साहेब पूर्ण जिल्ह्याचा आढावा घेऊन, वाशिम शहराचा आढावा घेऊन परत कार्यकारिणीची बांधणी करण्यासाठी मला आदेश देण्यात आलेले आहेत आणि शहर अध्यक्ष वाशिम शहराध्यक्ष या पदापुढं कोणी आपलं नाव लावून पदाचा वापर करू नये असे या माध्यमातून मी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आगामी निवडणुकीच्या संदर्भात काही चर्चा झालेली आहे का? सन्माननीय राजसाहेब येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये परत जिल्हा महाराष्ट्राच्या सर्व कार्यकारिणीची पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीमध्ये समोरील दिशा साहेब ठरवतील आणि सन्माननीय साहेब यांच्या आदेशाचं आम्ही पालन करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। वाशिम वरून दिलीप अवगण पाटीलची रिपोर्ट।